काय वाटतंय सोलापूरमध्ये साऊंड चाललं पाहिजे का लेझिम चाललं पाहिजे? मी असं सांगू शकत नाही, पण लेझिम बरं. पारंपरिक लेझिम. असं म्हणणं आहे की एक कमी आवाजामध्ये किंवा लेझिम कसं ऐकेल बरं? यो व्हॉट्सअप सोलापूरकर, तुम्हाला माहिती आहे आपण मंडे स्पेशल व्हिडिओ आपण करायचा ठरलेला पारंपरिक सोलापुरी लेझिम वर्सेस साऊंड. तर आपण आपल्या कॉलेजमध्ये तर आपण आता विचारणार आहोत आपल्या पूर्ण आपल्या विद्यार्थ्यांना त्यांना आवडते सोलापुरी पारंपरिक लेझिम का साऊंड. चला तर स्पंदन, तुला माहिती आहे आपल्या सोलापुरात साऊंड बंदी लागू केले. लेझिम चांगलं का साऊंड चांगलं? लेझिम. लेझिम. तर हे आपले ज्युनियर आहेत वैभव वेळापुरे. मग तुम्हाला पारंपरिक लेझिम आवडते का साऊंड आवडते? पारंपरिक लेझिम. लेझिम. लेझिमचा नाद. हे आपला क्लासमेट आहे नरेंद्र मोदी. झूठ बोलो. काय वाटतंय सोलापूरमध्ये साऊंड चाललं पाहिजे का लेझिम चाललं पाहिजे? लेझिमच चाललं. लेझिमच. मग तुम्हाला काय वाटतं साऊंडच चालायला पाहिजे का आपली पारंपरिक लेझिम चालायला पाहिजे? नाही, पारंपरिक पण चालायला पाहिजे आणि साऊंड पण एक लिमिटेड प्रमाणामध्ये परवानगी दिली तर काय हरकत होणार नाही. म्हणजे असं म्हणणं आहे की एक कमी आवाजामध्ये किंवा एक कमी आवाजामध्ये. लिमिटमधच्या आवाजामध्ये त्याच्या पुढे जाऊ नये तसं. साऊंडवाल्यांचा पण धंदा चालायला पाहिजे, त्यांच्यावर पण खूप म्हणजे त्यांच्या पण पोटावर पाय दिल्यासारखं होऊ नये. लेझिम कसं ऐकेल बरं? ते कसं जरा तेवढं रोषणाई येते आणि ते कसं आहे आता ते जे मोठे मोठे ढोल ताशे आता निघालेत ना, साऊंड वगैरे निघालेत ना, वयस्कर लोकांना त्रास होतोय, हे दडदड होतं छातीमध्ये, डोकं दुखतं, म्हणजे घाम सुटतो. ज्यांना बीपी शुगर आहे त्या पण लोकांना त्रास होतं. हे लेझिम वगैरे कसं आहे, टाळ मृदुंग हे परंपरा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. तात्पुरता गुड बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.